हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल. सर्वांना माझा सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. काल आषाढ पौर्णिमा म्हणजेच वर्षावासाचा प्रारंभ झाला. वर्षावास हा कालावधी 4 महिन्यांचा असतो. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करत असतो. तसेच धम्माचं विचार, धम्माचे आचार आपण हे आपल्या विचार हे आपल्या आचरणात आणत असतो. तसेच या वर्षावासाच्या कालावधीमध्ये बरेचसे अन्नदान, धम्मदान दिले जाते. तसेच गौतम बुद्धांचे जे काही विचार आहेत, त्यांचे वेगवेगळे दुःखातून मुक्तीचे मार्ग, पुन्हा अष्टांगिक मार्ग जे आहेत त्यांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. तसेच बुद्धवंदना, बुद्धपूजा, त्रिशरण, पंचशील, भीमस्तुती, भीमस्मरण मी आपल्या चॅनलवर च्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तसेच ग्रंथाचे वाचन आपण करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला 5 शिष्यांना गौतम बुद्धांनी शिक्षा प्राप्त केली. तेव्हापासनं गुरुपौर्णिमा हा दिवस सुरू झाला आणि वर्षावासाची सुरुवात झाली. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे वास्तव्य असा खूप साधा आणि सरळ अर्थ आहे वर्षावासाचा. धम्माचा प्रचार, धम्माचा प्रसार या वर्षावासाच्या कालावधीत केला जातो. तरी मी आपल्या चॅनलमार्फत आपल्यापर्यंत भगवान बुद्धांचे विचार आणि धम्मांचे महत्त्व सांगणार आहे. आपण रोज थोडं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करूयात. त्यामुळे ह्या ग्रंथाची माहिती सर्वात जास्तीत जास्त माझ्या बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचेल अशी मी आशा करते. आणि या माझ्या प्रयत्नामध्ये तुम्ही मला छान साथ देताल अशीही मी आशा करते. तरी जर कुठे काही थोडंफार कमी जास्त झालं तर प्लीज मला समजून घ्या. आपण या ग्रंथामध्ये जे काही आहेत खंड, तेवढे सगळे खंड आपण कव्हर करणार आहोत. कारण प्रत्येकाला ग्रंथ वाचन करणे हे सोपे नाही. तर माझ्या चॅनलमार्फत मी प्रत्येकापर्यंत ग्रंथाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप छान आहे ग्रंथ वाचन केल्याच्यानंतर एवढे प्रसन्न वाटते आणि मन खूप शांत होते. आणि मन जर शांत असेल तर आपल्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे ह्या आपल्या जीवनामध्ये. हाच तर गौतम बुद्धांचा मेन हेतू आहे की जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहा, शांत राहा, तुमचे मार्ग तुम्हाला आपोआप मोकळे होतील आणि तुम्ही खूप आनंदी जीवन जगाल. तसेच आपण ध्यान साधना करणार आहोत ह्या वर्षावासाच्या कालावधीत. चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम.